नमस्कार, MB न्यूज 365 म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश बोबडे। बघूया आजची विशेष बातमी। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तडेगाव ठाकूरच्या मातीने जणू 3 वर्षाची ओढ एका क्षणात व्यक्त केली। लंडनहून मायभूमीत परतलेल्या पंकज आणि निशा थोरात दाम्पत्याचे गावात पाऊल ठेवतात क्षणात जल्लोष उसळला। लंडन येथे खाजगी नोकरी करत असलेले तडेगाव ठाकूर येथील पंकज थोरात इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर व त्यांची सहपत्नी निशा थोरात सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मुलगा तब्बल 3 वर्षांनंतर मायभूमीत परतल्याने तडेगाव ठाकूर ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। त्यांच्या आगमनानंतर गावात ढोलताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतिषबाजीत आणि जल्लोषमय वातावरणात त्यांचे दिमाखात स्वागत करण्यात आले। गावी पोहोचताच थोरात या दाम्पत्याने सर्वप्रथम तडेगाव ठाकूर येथील बौद्ध विहारात जाऊन दर्शन घेतले व मातीतल्या श्रद्धास्थानांना वंदन केले। त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेश सोहळा पार पडला। पंकज थोरात यांची बहीण माधुरी थोरात यांनी कुटुंबाच्या परंपरेनुसार ओवाळणी करून दाम्पत्याचे स्वागत केले। दीर्घ काळानंतर आपल्या कुटुंबियाच्या आणि आप्तस्वकीयांच्या भेटीने पंकज व निशा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले। मायभूमीशी असलेले त्यांचे भावनिक नाते या क्षणी स्पष्ट जाणवत होते। या स्वागत समारंभाला कुटुंबातील सदस्यांमध्ये रंगराव गायकवाड, महादेव थोरात, अरुण थोरात, विलास थोरात, दीपक थोरात, मंगला थोरात, माधुरी थोरात, तनिष थोरात यासह गावातील ज्येष्ठ व मान्यवर नागरिक दिलीप वानखेडे, ज्ञानेश्वर यावले, किरण खवले, अतुल तिखे, दीपक श्रीखंडे, गौरव गायकवाड, क्षितिज गायकवाड, रवी थोरात आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तडेगाव ठाकूर। नमस्कार, महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। मी माधुरी थोरात। आज आमचं तडेगाव ठाकूर या ठिकाणी आगमन झालेलं आहे। नुकतेच चंदूभाऊ थोरात यांच्याकडे त्यांचे छोटे बंधू पंकज कुमार थोरात आणि निशा थोरात यांचं लंडन मधून 3 वर्षानंतर आगमन झालेलं आहे आणि ते गावकऱ्यांनी, घरच्या मंडळींनी मोठ्या थाटामाटात साजरं केलेलं आहे। नमस्कार सर, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। नमस्कार मॅडम, नमस्कार। मला खूप चांगलं वाटलेलं। एवढं मोठं म्हणजे आमचं जे स्वागत केलेलं आहे, हा स्वागताचा जो क्षण आहे हे बघून मला एवढं चांगलं वाटलं की म्हणजे माझी नॉट फॅमिलीच मेंबर, सर्व गावातल्या लोकांनी आणि माझ्या मित्रांनी, माझे मित्र पण सोबत होते, या लोकांनी म्हणजे एवढं म्हणजे आमचं स्वागत केलेलं आहे। आणि खरोखरच मला असा अभिमान वाटतं की म्हणजे असं काहीतरी माणसामध्ये काहीतरी स्पेशल असं असलं तर त्या माणसाचा एक गौरव होतं। आणि आम्ही दोघे जण सोबत आलेलो आहे आणि ही माझी वाईफ निशा थोरात। आम्ही लंडनला असतो आणि आम्ही आता जवळपास 3 वर्षापासून लंडनमध्येच आहेत आता आम्ही। आणि तिथे माझं जे जॉब आहे, मी इलेक्ट्रिकल अँड इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये इंजिनियर आहे, कमिशनिंग इंजिनियर। आणि ही माझी वाईफ जी आहे निशा, ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। आणि सगळ्यात पहिले सर सांगायचं झालेलं तर लंडन मध्ये जाण्याचा जो तुमचा हे हेतू होता, प्लॅन कधीपासून स्टार्ट झालेलं होतं? तो मॅडम लंडनचा जो प्लॅन आहे ना, आम्ही ऍक्च्युली 7 ते 8 वर्षापासून तयार केलेला होता की लंडन म्हणजे आम्ही एक अँबिशन ठेवली होती की आपल्याला म्हणजे आउट ऑफ कंट्रीमध्ये शिकण्याचं आहे। तर ते 10 वर्ष आधी आम्ही प्लॅन केले आणि त्याचं मग रिसर्च केलेला आम्ही की काय प्रोसेस असतात त्याच्या। तर आम्ही त्या प्रोसेस सर्च केलेल्या आणि मला ह्या प्रोसेसमध्ये जे आहे आमच्या त्या प्रोसेसमध्ये मोठं श्रेय जे आहे ते माझ्या वाईफचं आहे, निशाचं। म्हणजे मी जवळपास 100 मध्ये मी 20% आहे, तर ही 80% आहे। आणि त्याच्या खूप साऱ्या प्रोसेस असतात, स्टेप बाय स्टेप तुम्हाला म्हणजे एज्युकेशन, आता इने एज्युकेशन जे घेतलेलं आहे लंडनमध्ये MBA केलेलं आहे, तर त्याच्या प्रोसेस की पहिले ते युनिव्हर्सिटी तुम्हाला सिलेक्ट करावं लागते, त्याच्यानंतर कास्ट लेटर आणि ते अपॉइंटमेंट करतात आणि त्याच्यानंतर मग तुमची फीज असतात, त्याच्यानंतर ते विजा देतात तुम्हाला, मग तिथे तुम्हाला एज्युकेशन होते। आणि खरोखरच लंडनचं जे एज्युकेशन आहे, मी आता 3 वर्षानंतर इथे तडेगावमध्ये आलोत ना,
तर मला एवढं असं वेगळं वाटत आहे की म्हणजे माझ्याकडे असे वर्ड नाही आहे की म्हणजे कसं तिकडचं क्लायमेट इकडचं क्लायमेट लोक जो म्हणजे हे जे म्हणजे मान भेटलेला आहे असा तिथं म्हणजे नसतं. तिथं सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी, म्हणजे एज्युकेशन हे सर्व हे. पण इथे जे आहे गाव लोकांच्या जे आपुलकी आहे, प्रेम आहे, म्हणजे एवढं म्हणजे बघून मला तर म्हणजे अश्रू आल्यासारखं वाटत आहे. कारण एवढं मोठं म्हणजे माझे जे आहे माझे मोठे दादा चंदूभाऊ थोरात, तर त्यांनी आणि आमच्या वहिनी मंगला थोरात, आमचे वडील महादेवराव थोरात, आई आमच्या वाईफ आणि आमचे विलास दादा आहे, आमच्या वहिनी आहे, त्या वहिनी आहे आमच्या. तर हे लोकांनी आम्हाला जे सपोर्ट केलेलं आहे आणि मोटिवेशन म्हणजे खूप सारं आहे. खूप अशा प्रोसेस असतात. येस. ओके, नमस्कार मॅम, MB न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिले MB न्यूज कडून तुम्हा दोघांना हार्दिक शुभेच्छा मॅडम. आणि सगळ्यात पहिले मॅडम, तुम्ही कसे काय लंडन मध्ये जाऊन असे एवढे मोठी डिग्री मिळवलेली त्याच्याबद्दल थोडं सांगाल? ओके, माझं हे स्वप्न होतं लहानपणापासून. मी इन्स्पायर झाली आहे की बाबासाहेबांनी तिकडनं डिग्री घेतली आहे आणि त्यांचं स्वप्न होतं की सगळ्या मुलींनी मुलाबाळांनी हायस्ट एज्युकेशन घ्यावे आणि मला ते खूप इन्स्पायर झाले. इव्हन माझ्या आईबाबांनी, माझी सासू सासऱ्यांनी यांनी मला खूप सपोर्ट केला आणि माझं स्वप्न साकार केलं. आणि हा डेफिनेटली मी पण मेहनत केली आहे, पण त्यांच्याशिवाय ही मला सक्सेस नसती भेटली. दॅट्स इट. आणि मोस्ट ऑफ माझ्या हस्बंडनी ते पूर्ण कव्हर केलंय की कसं मी प्रोसेस केलाय. तर दॅट्स इट. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन. नमस्कार सर. आणि तुम्ही पंकज कुमार आणि निशा मॅडम यांच्या स्वागतासाठी म्हणजे अहमदाबादवरून आलेले, तर कसा काय वाटलेला कि देखो, वैसे तो मैं हिंदी में बोलूंगा क्योंकि मुझे मराठी बहुत कम आती है. तो जैसे इनका स्वागत हुआ बहुत ही अच्छा लगा, मतलब अद्भुत स्वागत इनका स्वागत किया गया यहाँ पे. बस दैट्स इट. अभी मैं कुछ आ नहीं रहा है मन में क्या बोले एकदम से.